नमस्कार. नमस्कार. आज आपण म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा येथे सुंदर आखीव रेखीव देखणा मजबूत चौकोनी 1800 एसटीचा देखणा रोबदार आणि जेवढ्यात तेवढा मजबूत श्रेष्ठीच बांधायच्या सुंदर वळू मालकांची मुलाखत घ्यायला आलोय. त्यांच्याकडे पाहू शकता तीसारखा धिप्पाड, छातीला रुंद, मजबूत आणि जातिवंत वंशावळीतून वळू आहे. या वळूची मुलाखत घेण्यासाठी आपण आवर्जून मालकांच्या घरी आलेलो आहे. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव पत्ता सांगा. माझं नाव रावसाहेब बाबाजी लोखंडे, मुक्काम पोस्ट म्हसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 98 22 29 93 28. किती वर्षापासून वळू क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहे? तर मला लहानपणापासून की कमीत कमी 6वी 7वी पासून मला नाद होता. लहानपणापासून आवड आहे. हा कितवा वळू आहे आपल्याकडे? हा माझ्याकडं चौथा आहे. चौथा वळू. हा. याच्या आधी कुठल्या लाईनचा वळू होता आपल्याकडे? त्याच्या अगोदर आपलं प्रकाश संतू चव्हाण पळसावडीचे आहे, त्यांचा सर्जा आहे का नाही, प्रकाश संतू चव्हाण यांचा जो सर्जा होता, हा त्या सर्जाचा मुलगा होता माझ्याजवळ आणि त्याचाच मुलगा हा आहे. म्हणजे पळसवडे चव्हाण यांच्याकडे जो मोठा वळू होता हा. त्याचा नातू आहे. त्यांचा नातू, त्या बैलाचा नातू, सर्जाचा नातू. पाहू शकता कशा प्रकारचा वळू आहे. खिल्लार क्षेत्रामध्ये मानदेशी खिल्लार जे म्हणतात, पाहू शकता मानदेशी खिल्लार कसं आहे. आटोपशीर 1800 एसटीचं चित्राकोसात देखणा रुबाबदार आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी मानदेशी खिल्लारचं वर्चस्व बऱ्यापैकी चांगली मोठ्या प्रमाणात आहे खिल्लार रेस क्षेत्रामध्ये. हे बैलाचं नाव काय आहे मालक? हरण्या नाव आहे. हरण्या नाव. हा. किती दाती झाला? आता तो सायदाते आहे. सायदाती. हा. किती वर्षापासून आपल्याकडे? माझ्याकडं 2 वर्ष झाली. कुठून घेतला होता हा? हा घेतला होता आपल्या पहिल्या बैलाचाच होता तेव्हा. नाही, पण हा कुठल्या गायीचा होता? कुठल्या मालकाच्या घरी जन्माला आला होता? नाही, आपल्या इथंच होता. घरीच जन्माला आला होता. कुठल्या वंशावळीतून गाय होती आपल्याकडे? गाय काजळीमध्ये ती काजळीच गाय. काजळी खिल्लार मध्ये गाय. काजळी खिल्लार गाय. आतापर्यंत किती गायी नैसर्गिक रिटर्न केल्यात? त्याकडून तरी माझ्या माहितीने 200 250 गाय झाली असतील. 200 250 गाय झाल्या. म्हणजे लहानाचा मोठा आपल्याच घरी झाला. एक गाय भरवाय किती घेत आहे? मी काय अगोदर 1500 रुपये घेतो, आता 2000 रुपये घेतो. घरपोच सेवा देताय की घरी यावं लागतंय? घरपोच सेवा नाही आपण देत, कारण बैल गरम असल्यामुळे आपण घरपोच सेवा देत नाही. तिथं जागेला काय असेल जागेला यावं लागतंय. वळू क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला म्हणजे काय वळू परवडणार आहे वाटतो की भरपूर अडचणी आहेत? ह्याच्यात तसं म्हणजे जर विचार केला तरी बऱ्यापैकी आहे सगळं. आणि नाद बघा, नादा पुढे सगळं झिरो आहे. ही नाद म्हणजे ज्या माणसाला नाद आहे आणि खरंच जो मनापासून नाद करतो त्याची त्यालाच माहिती त्यात काय आहे. याचा खुराक काय असतोय? खुराक आता माझा बैल तुम्हाला सांगतो, आता कोण काही म्हणत असेल, कोण काही चारत असेल, ती ज्या त्याच्या मनाचा विषय आहे. माझ्या बैलाला आजपर्यंत कधी पेंड अजून त्याला माहितीच नाही. पेंड फक्त घोड्याचा गहू भुसा असतो. गहू भुसा पेंड ही त्याला नाही अजून. आता जरी तुम्ही म्हणला तरी बघितलं तर पेंड बघायला भेटणार नाही माझ्यात कसलीच पेंड. कपरी म्हणा, गोळी पेंड तसली काहीही नाही.
आणि त्याचं एकमेव वैशिष्ट्य असं आहे की त्याला अजूनपर्यंत की लंपीची लस सुद्धा नाही आणि कुठली दवा गोळी कुठलं इंजेक्शन काही नाही, एकदम नॅचरल बैल आहे. म्हणजे एकंदरीत रोग प्रतिकारक शक्ती म्हणा हा. चांगली आहे. चांगली. आणि ह्याचा बाप पण होता, तो पण तसा, त्याला कधीच माझ्याकडे सुई सुद्धा कधी टोचली नाही त्याला. म्हणजे मानदेशी खिल्लार जे म्हणते ती पहिल्यापासून जे मानदेशी खिल्लार मला माहिती आहे, माझ्यापेक्षा हे चिवट. हा. आणि रोगप्रतिकारक 18 श्रेष्ठचं डोंगराळ महारानातलं कठीण खडकामध्ये वाढलेलं. कसे आता हे तुम्हाला सांगतो, हा बैल अवताला सुद्धा शिर्तीला नांगराला सगळ्याला चालू आहे. ह्याचे बैलगाडा क्षेत्रात किंवा इथं तुम्हाला माहिती असणारे चांगले वळू क्षेत्रात ह्याचं एखादं झालंय का? आहे ती वासरं आहे ती ह्याची बऱ्यापैकी चांगली ब्लड लाईन, चांगली वासरं झाली ती आता. कुठं झाले ती ह्याची? आहे ती आता आमचे गुरुवारी कैलासवासी सुनील बाबर देवापूरचे, त्यांच्या घरी आता चालूला एक 8 ते 15 ते 20 दिवसाचा वासरू आहे आता चालूला. एक नंबर क्वालिटीचा वासरू आहे. बऱ्याच ठिकाणी आहे ती आता सध्या. साधारणतः दिवसाला किती गायी भरवता तुम्ही ह्याच्यापासून? मी ह्याच्यापासून 3 गायीच्या वर गायी लावत नाही. 3 गायीच्या वर गायी 3च फक्त लावतो. वळूकडे गाय आणण्याआधी फोन करूनच आलं पाहिजे का डायरेक्ट जरी आलं तरी चालतं? डायरेक्ट आलं तरी काय अडचण नाही. म्हणजे वळू घरीच असतो हो. एकंदरीत पाहू शकता. फोन करून आलं तरी चालते, डायरेक्ट जरी तुम्ही आला तरी चालते. हे ठिकाण म्हसवड म्हणून खडकी रोड किंवा मोहिमार्डे रोडला नाही पाण्याच्या टाकीजवळ शिक्षक कॉलनी येथे यांचं घर आहे. शिवाय मोबाईल नंबर पण आपण देणार आहोत. ज्यांना कोणाला चांगलं मानदेशी खिल्लार जातीवंत वंशावळीतून 18 श्रेष्ठीचं देखणं, चपळ चलक, रुंद छाती, शेपूटगोंडा काळा, खूर काळे आणि चौकाला रुंद, रुबाबदार अशा प्रकारची पैदास करायची असेल तर आवर्जून मालकांशी संपर्क साधा. ह्याच्या आधीचा वळू कुठल्या क्षेत्र ह्याचा वडील होता का तुमच्याकडे? ह्याचा वडील माझ्याकडे होता. त्याच्याकडून किती गाय नैसर्गिक रिटर्न केल्या? कमीत कमी एक 2000च्या पुढे गाय झाली त्याच्या. त्याच्यानंतर तो कुठे दिला? तो विनोद कुलकर्णी घेरडी आता सध्या त्यांच्या जवळ आहे. विनोद कुलकर्णी घेरडी यांच्याकडे तो आहे सध्या त्यांच्या जवळ आहे. तो संतोष चव्हाण पळसावडे यांच्या ओळखचा होता. प्रकाश संतोष चव्हाण. प्रकाश संतोष चव्हाण पळसावडे यांच्या ओळखचा होता. त्यांच्या ओळखचा मोठ्या सर्जाचा मुलगा तो. मोठ्या सर्जाचा मुलगा. आणि त्याचा मुलगा हा. त्याचा मुलगा हा. मोठ्या सर्जाच्या मुलाचं नाव काय होतं तुम्ही कुलकर्णींकडे? त्याचं पण नाव हरण्या ठेवलेलं. हरण्या. आणि हा पण हरण्याच. हा पण हरण्याच. पाहू शकता अशा प्रकारचे जातीवंत वंशावळीतून वळू आहेत, परंतु ग्रामीण भागामध्ये आहेत आणि खूप आडमार्गी असतात किंवा तिथपर्यंत लोक पोहोचू शकत नाही किंवा लोकांना माहिती होत नाही, म्हणून अशा प्रकारचे वळू अंधारात राहतात. पाहू शकता खूप मजबूत, रुंद छातीचा, मजबूत आणि खूपच जबरदस्त आखीव रेखीव देखणा वळू आहे. ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी स्वतः येऊन खात्री करून पाहून जा. आवर्जून अशा सुंदर आखीव रेखीव देखण्या वळूकडून गायी आवर्जून भरवा, सुंदर पैदास करा. आणि खिल्लार वाचलं पाहिजे, राहिलं पाहिजे. खिल्लारच्या दुधामध्ये किंवा खिल्लार वंशावळीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली पाहिजे किंवा रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या लंपीपासून रोगप्रतिकारक जास्तीत जास्त वाढली पाहिजे. अशा प्रकारचं कातणीचं खिल्लार निर्माण झालं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा. ह्याला आपण अजूनपर्यंत लसही दिलेली नाही, कसली त्याला इंजेक्शन सुई कसली माहिती नाही त्याला.
त्याला प्रदर्शन मध्ये कुठे कुठे नेलं प्रदर्शनला पुशेगावला पण नेलता. कुशेगावला? हा, पुशेगावला नेलता, इंदापूरला नेलता, 2 ठिकाणी फिरवला मी त्याला. आपल्याला ह्याच्यात काय आवडलं म्हणून आपण ह्या घरी ठेवला होता? आपल्याला ही लाईन जी आहे ना, अतिशय अग्रेसिव्ह आहे. मोठ्या सर्जेची लाईन, ब्लड लाईन अतिशय अग्रेसिव्ह आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्याची आवड आहे. त्याची शर्यत क्षेत्रात वळूसाठी एकदम कठीण, एकदम कठीण. मला वाटतं आमच्यात तो सर्जा होता ना, तसला बैल मी आजपर्यंत बघितलेला नव्हता. सर्जा स्वतः मी आणायला गेलतो. आमचे मित्र आहेत ते प्रकाश संत चव्हाण, स्वतः मी होतो त्यांच्या बरोबर. बैल आणायला गेलतो त्यावेळेस आम्ही. की आता आमच्या भागात बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो, मला वाटते सर्जाची लाईनचे जण आता सध्या म्हणजे त्याच लाईनचे जनावर आहेत आणि अग्रेसिव्ह शर्यतीसाठी भरपूर आहेत. म्हणजे मानदेश मसवड परिसरामध्ये बऱ्यापैकी हो, लाईन नाही लोक विचारत येते त्या लाईनचं, त्या सर्जाचं वासरू आहे का एखादं त्या खाणीचं, त्या लाईन मधलं. आता चालूला कालच मला एक जण फोनवाल्यांचा फोन आलता, त्याला म्हणतो ते वासरू आहे का तुमच्याकडे एखादं त्या लाईनचं. आपलं नाव पत्ता पुन्हा सांगा, फोन नंबर. माझं नाव रावसाहेब आबाजी लोखंडे, मुक्काम पोस्ट मसवड, तालुका मान, जिल्हा सातारा. राहणे ठिकाण शिक्षक कॉलनी, खडकी रस्ता, सिद्धनाथ, आपलं सिद्धनाथ कुस्ती संकुलन इथं, श्रीराम कुस्ती संकुलन शेजारी इथं. श्रीराम कुस्ती संकुलन शेजारी. हा. पाहू शकता, ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतन करायचं त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. जबरदस्त ताकदीचा, मजबूत ऍक्टिव्हिटी देखणं, सुंदर जातीवंत वंशावळीतून ओळख आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मालक. हो, धन्यवाद. वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे. पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. धन्यवाद.